अहमदाबाद प्लेन क्रॅश, पायलटनी जाणीवपूर्वक इथेनॉल पुरवठा बंद केल्याने विमान अपघात झाला होता, असा दावा करण्यात आला आहे. गेल्या वर्षी एअर इंडियाद्वारा चालवलं जाणारं बोईंग 787 ड्रीमलायनर अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच कोसळलं होतं. या दुर्घटनेत एकूण 260 लोकांचा मृत्यू झाला होता. ही घटना तांत्रिक दोषामुळे न होता पायलटनी जाणून-बुजून घडवली असल्याचा अहवाल भारतीय तपास यंत्रणा तयार करत असल्याचा दावा इटालियन दैनिक कुरियर डेली यांनी दिला आहे. तुम्हाला आठवत असेल, ह्या अपघातात एक प्रवासी वगळता सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर ज्या वैद्यकीय महाविद्यालयावर हे विमान कोसळलं त्या ठिकाणीही एकजण मृत्यू पावला. जुलै 2025मध्ये भारताच्या विमान अपघात AIAने प्रसिद्ध केलेल्या अहवालात एका पायलटनी इथेनॉल नियंत्रण बंद केल्याचा उल्लेख आहे. कारण कॉकपिटचे व्हॉईस रेकॉर्डिंग समोर आलं असून त्यात पायलटबरोबर झालेला संवाद ऐकू येते. तुम्ही इथेनॉल का कापलं, असं एका पायलटनी विचारलं आणि दुसरा पायलट म्हटला, मी तसं केलं नाही. त्यामुळे दोघांपैकी एका पायलटनी इथेनॉल नियंत्रण स्विच बंद केलं होतं. ह्यामुळे विमानाची शक्ती गेली आणि ते जमिनीवर कोसळलं. कॅप्टन सुमित सबरवाल हे पायलट इन कमांड होते, तर फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर हे पायलट होते, असं या वृत्तपत्रकाने म्हटलं आहे. तर मित्रांनो, ह्या अपघातावरून तसंच नुकताच झालेल्या अजितदादांच्या अपघातावरून एकच गोष्ट साम्य आहे की विमानात बसायला आपल्याला पैसे लागतात, परंतु विमानातून सुखरूपपणे सेफ लँडिंग होण्यासाठी मात्र आपल्याला आपलं नशीब घेऊन जावं लागतं. कारण आपण आपलं नशीब पायलटच्या हाती देत असतो आणि जर पायलट फसला तर आपला जीव गेलाच असंच समजावं लागेल. काय वाटतंय तुम्हाला ह्याबद्दल कमेंट करा.